तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट या आपल्या तडकदार बडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ अशा ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय, काल आमचं चिंगू महाराज मामाच्या गावी गेलं त्यांच्या. आणि आज कामावून रात्री आलो, सकाळ सकाळी उठलो तर एकदम शांत आहे घर. पप्पा त्यांनी पण मळ्याला गेलेली दारा पाणी त्यानं आवरायला. तर काय घरात एकटं बसून बघाय सुनसान सुनसान वाटायला लागले. हॉलमध्ये आलोय. हॉलमध्ये काय मी ते चिंगळ्याचे कपडे खेळणी बिळणी पडलेले असायचं, आता ती एका जागी येत आहे ते गपगार बसले. ते काय टुकटुक पण वाजना खटखट पण वाजना. सकाळ सकाळ बारी दंगा असायचा, पिल्या दंगा करायचा चिंगळ्या आमचा, रडायचा वगैरे. ते सगळं शांत शांत घर वाटायला लागलंय. आणि मिसेस पण आमच्या तिकडे गेल्यामुळं काय एकदम वेगळंच वाटायला लागलं घरात. एकदम शांत शांत सन्नाटा आहे घरातला सगळा. एकटाच आहे घरात आणि काय सगळं भा करायला लागलंय. सगळीकडे शांत वातावरण आहे. कायम मिसेस आमच्या इथं किचन मध्ये असायच्या. खटखुट काहीतरी इथं तर वाजायचं. त्यात मम्मी पण आमची रानात गेल्यामुळे काहीच वाजन झाले, सगळं शांत शांत वातावरण झालं. जरा खिडकी उघडतो, बाहेरचा तर आवाज येईल कुठला तर खटखुट घ्यायला कोणाच तर. तर आता काही एकटाच आहे. मग आवरावरी का जरा करतो. मग एकटाच आहे म्हटल्यावर जरा आवरू लागतो, मग जरा काम करू लागतो. मग सर्वप्रथम पोरच म्हणतोय जरा पाणी मारून घ्यावं. पाणी भरलेलं आहे, मग पाणी सुटलेलं. मदर आमची चालू करून गेली ती मोटर. जरा धाड 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 वरनं टाकीचं पाणी पडायला लागलं, मग बंद करून टाकलं सगळं. तर ही पुसून घेऊ असं वाटतं मला. ही जरा वायपरनं पाणी मारून टाकतो ह्याला जरा. तर सगळ्यांदा तर सर्वप्रथम आपली चप्पल भिन्न भिन्न प्रकारची तो वर ठेवतो ह्या इथं आणून. म्हणजे कसा विषय हो, चप्पल भिजली की परत चप्पलाचीच घाण पडते इथं सगळी पोर्चमध्ये, रॅड रेपाट होते परत ना. आधीच चप्पल माझी सगळी राहना वाहनात चाललेली आहे ती. निकिताचं शिल्पर घरात घालायचं. तर सर्वप्रथम आपण असं पाणी घेऊया आणि इसकाटूया असं. तसं मी पाईपानंच पाणी मारतो कायम, पण आज जरा लेट झाला मला उठायला. काल रात्री जरा एडिटिंग करत बसलो, एडिटिंग वगैरे करत बसलो, त्यामुळे जरा लेटच झाला मला उठाय सकाळ सकाळ पाणी पाहतो. तर ही सगळं चकाचक पाणी मारून घ्यायचं असं, छाप 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 करत. जरा त्या पायरू पण पाणी मारतो. हा, ओकेच. हे तो कोपऱ्यात राहिलेच बघा पाणी मारायचं. ओके, तर आता पाणी मारून सगळं झाले. आता वायपर घेतो झुपशिरी, स्वस्त मजबूत टिकाऊ निळ्या कलरचा खट्ट वायपर आहे आमच्याकडे. आणि झाम 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 ओढून घेतो आता पाणी. झाम 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 उरकतो पाणी, ओढून घेतो तिकडं आणि पोरची खट्ट करून टाकतो. तर सध्या पोरची टाकाटक पैकी लगेच झाप 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 करत पुसून घेतलाय. चिकना बाण दिसायला लागलाय माझ्या स्किन गत. पोरचे तर ही चप्पल आहे ती ज्या त्या जागी ठेवतो, म्हणजे जाताना कोणाला त्रास होणार नाही, इकडे तिकडे हुडकायला लागत नाही. वर नेऊन ठेवलं नाही, वरच्या स्टँडवर नेऊन ठेवलं चपला स्टँडवर नेऊन ठेवलं तर परत वर जायचं बघा तिकडे. वर जायला लागतं, त्या कोपऱ्यातून जाऊन परत चप्पल आणायला लागते. ती इमर्जन्सीला परत गावात नाही, म्हणून इमर्जन्सी चप्पल तेवढी इथं ठेवली. ती सगळी एका लाईन मांडून घेतली तिथं. ही आपली इमर्जन्सीच आहे ती. म्हणजे जिकडे समजा अर्जंट कुठं जायचं असलं, बाहेर रानात जायचं असलं, कुठं तिथलं पलसात जाऊन यायचं असलं, तर ते तेवढंच घालायचं चप्पल गायब व्हायचं. तर इथं टावेल इसकाटलेला आहे ते 2-4 आंघोळ करून. ह्यात फादर ते काय माझे काय. तर हे नेऊन वर टेरेसवर टाकतो, गच्चू नेऊन वाळत घालतो याला. घातलं हे इथं. आणि आमचं गाव पट्ट पट्ट इकडं रस्त्यानं वाहनं बिन असते ती डायरेक्टर करत पळते तिकडं कार्य करत. खल्ली आमची सगळी हे काय बऱ्यापैकी 10 वाजेपर्यंत सगळ्या किलबिलाटच येत असतो या. आणि 10 वाजल्यापासून पुढं काय पतसंस्था बघा ती उघडीच असत्या बघा, ती झोम करून लावतो. तिथनं पुढे तिथं बी दंगाच असतोय. आणि चिंगळ्या रोज पतसंस्थेत जाऊन 2-2 तास बसत होता. आता काही दरवाजा लावत नाही, असू दे उघडा. परत सोलर भरायचा आहे, थोड्या वेळानं भरतो सोलर. आता आधी आवरतो, खालचा आवरतो सगळं, टाकाटक पेक करतो, मग सोलर भरायचा कार्यक्रम करतो. ही मनी प्लांट पाणी दिले वाटतं मम्मीने ह्याला झाडाला. कसं आहे, मोठं झालंय. पहिलं बारकं होतं, आता मोठं झालेलं आहे. तर याला सावध ओळखतो आधी. हा विषय वेगळा नाही, सावध आधी बघायचा आपल्याला. सावध घेतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. चला फते करून टाकूया कार्यक्रम सगळा. तर हॉल किचन बिचन सगळं चकाचक पैकी मी लुटून बिटून काढलंय, सगळं चकाचक करून टाकलंय.
मदरचा ताप तेवढाच कमी करून टाकला. आता रानात नेणार म्हणल्यावर जरा ताप होतोय म्हणल्यावर तेवढंच कमी करून टाकला. आणि पाणी प्यायचं म्हटलं तर ही काल फादरने आमच्या नवीनच आणलंय काय तर ह्यो फिल्टर आहे कसला. ह्याच्यात दोन हे आहे ते जरा जाऊत तुम्हाला ह्याच्यात काय विषय. ह्याच्यात असं दोन काय आहे ते चुन्याचं बहुतेक आहे ते गट्टू आहे ते बहुतेक. आणि ह्यातनं पाणी फिल्टर होऊन खालच्या ह्याच्यात जातं यात. ही वरचा ह्यो टिपा ह्यात पाणी ओतलं की ह्यातनं फिल्टर होऊन खालच्या ह्याच्यात पाणी जाते परत ना चावीतनं खाली येते पाणी आणि पूर्ण असं पाणी येते फिल्टर होऊन. स्वच्छ येते पाणी तसं. ओके. म्हणजे ह्यो पूर्ण कॉपरचा आहे आणि फिल्टर 7,500 रुपयाचा आहे. ह्याच्या गावात लय महाग आहे. तसं म्हणायला गेलं तर तांबं महागच आहे. पण चांगलं झालं बरं झालं आपलं तेवढाच फिल्टर झाला विषय आहे तेवढाच झाला. फिल्टरचं पाणी प्यायला झालं आता. ती प्युरेट वगैरे ती लावण्यापेक्षा ही भारी आहे. कॉपरचं आपलं त्यात सत्व पण जाते थोडंसं आणि आपल्याला प्यायला पण पाणी चांगलं कॉपरचं. उष्णता पण कमी होतं ना कॉपरच्या पाण्यातनं. तर झाले माझं सगळं काम आवर घेतलं. गावातली सगळी आवराआवरी करून मी आलो मळ्यात. आज माळव तोडायचा आहे. मला कोण माहितीच नव्हतं. मी आपलं घरातलं काम मी आवरत बसलो. तर मगाशी आलो मळ्यात आणि आल्याला कळालं की माळव तोडायचा आहे. पप्पा मी त्यानं पुढे गेले तोडायला. पावटा तिकडं तोडा लागले ते. मी बी जातो आता पावटा जाम तोडायला चालू करतो. सपत आलाय पावटा काही लय राहिला नाही. आणि इथं आमचं मोठी जी कोथिंबीर निघले आज. आईला मला माहितच नव्हतं. आई सकाळी लवकर पाठ झालो असतो कोथिंबीर काढायला. मी आपलं घरातलं आवरलं. मम्मी नाही म्हणलं कोण. तर पप्पा द्यायला लागले तर पावटा तोडायला. तर मी बी झाम चालू करतो. सपले तेच आहे बा. जरा जरा आहे त्या शेंगा तोडतो. झाम राखतो आवरतो. घराला सगळं आवरून आलोय. तर चला शेंगा तोडतो. जरा ठोकळ्या आहे तेवढं तोडून आवरतो झाम. आणि आवरून मग जातो घरला. चहा नाश्ता बिष्टा काय झालं नाही. तसं चालूया आवरतो इथलं आणि मग घरला जातो लवकरात लवकर. तर झाले सगळं काम आवरले. पावटे शेंगा वगैरे तोडून आणले तर मम्मीने ओपनून इथं लागल्या मम्मी नीट करायला. तर शेवग्या शेंगा काढल्या ह्या थोड्याशा निघल्या. पावटा कसा आहे मम्मी किलो? 120 रुपये किलो. आत्ता पावटा किती निघाला असेल तरी 10-12 किलो असेल. 5-7 किलो असेल. तर झाले मळ्यात सगळं आता आवरायचं. शेंगा बिंगा काढले त्या इकडे भाजी आता धुयाची राहिली एवढीच. कोथिंबीर बी आहे ना यात. आता कोथिंबीर आणि मेथीची भाजी ही आता धुयाची आहे टाकाटकपैकी धुवून. परत ना सगळं आवरून इथलं गावात जायचं जेवण वगैरे करायचं. जेवून परत मी कामाला जाणार. मम्मी त्यानं बाजारला जाणार आहे ती. तर शेंगा वगैरे निवडून आमच्या इथलं झाली तर आणि मदर लागली इकडं आता भाज्या धुयाला. तर लागले तिकडनं फडकं घेऊन आली भाज्या बांधायच्या. भाज्या जोरात हिरव्या चार आहेत एवढं उन्हाळ्याच्या बी. पडली इकडं चांगल्या आहेत त्या भाज्या चकचकीत. देशी कोथिंबीर हरीभरी. मेथीची भाजी 10 रुपये पेंडी आहे ना मम्मी? हा 20 रुपये व्हायला महाग व्हायला लागले काय? आणि कोथिंबीर 10 रुपये पेंडी. कोथिंबीर एवढी पेंडी 20 रुपयाला? हे दिवशी बारकीच आणि असल्या ताज्या मिळत नसतील आता म्हणजे. द्यायचे आणि मेथीची भाजी बी 10 रुपयाला पेंडी. गार आहे त्या भाज्या. पाठीच ठेवायला लागल्या. तर इथला सगळा कार्यक्रम आमचा पार पडला आहे. आता पप्पा त्यांनी पण निघाले ते गावात बघा तिथं गाडी. आणि मी पण माझ्या 100 पॅटर्नवर बसलोय. आता नीट गोल किल्ली चालू ट्रॅक्टर मारला. आता निघालो गावात चला. तर सध्या गावात आलोय आणि अल्पोपहार चालू केला आहे. घरात गमत नाही आले की शांत वाटायला लागले घरात. चिंगळ्या असला की सगळीकडे खेळणी टॉक वाजवा ही करा ती करा चालू असते. झोपलं या. आणि आल्या चुळ भरा हे करा ती करा. आता हाय तसं याचात. मम्मीनं पंढरीतनं आणलेला लाडू खातो आता. कारण चहा वगैरे काय झाला नाही सकाळनं. लाडू खातो आणि आता निवांत राहतो. तर झाले सगळं काम आजचं आवरलंय. सगळं घरातलं मी आवरलंय मम्मी सकाळ पाटाचं लुटणी झाडणी सगळं. तर सगळं रात्री 11 वाजता झोपल्या. काय ठेवलं नाही दिसल्या ठेवून गेले. पण मी उठून झाडून धुवून काढलं पुढचं जेवण सगळं टाकाटो केलं. इस्त्री मारले कपड्याचं राहिलेलं. आत्ता उघडला मी टावीला नाही गेलतो. तर झाले
नाश्ता वगैरे करतो आता, म्हणजे लाडू खातो परत जेवायला. सगळं काम आजचं झाले. तर भेटू आपण उद्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.